जी न्यूज गणराज्य की बात। वराह जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करा। नितेश राणे। मंत्री नितेश राणे यांनी 25 ऑगस्टला वराह जयंती जल्लोषात साजरी करण्याचे आवाहन केले। विष्णूचा वराह अवतार भावी पिढीला समजावा यासाठी त्यांनी सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची हाक दिली। नवी मुंबईत स्वतःही ते जयंती साजरी करणार असून आमच्या सणांना विरोध झाला तर हिंदू समाज ठाम उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला। या जयंतीचा उल्लेख शालेय पाठ्यपुस्तकात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले। आपल्या हिंदू धर्मामध्ये वराह याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या 25 तारखेला जे आपण वराह जयंती जी साजरा करतो त्या जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं। पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंती किंवा वराह आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र दिलेलं आहे। आमचं सरकार हिंदुत्वरी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये जे काय वराह जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वराह जयंती महाराष्ट्रामध्ये यावर्षी साजरा करावी। सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। मी यावेळी माझा नवी मुंबईकडे मी असणार स्वतः एका मंत्र्याने मला वराह जयंतीचं मागितले आहे म्हणून ती साजरा करण्यासाठी आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे। म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानाकोपऱ्यात ही साजरी करावी। कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वराह देवाला त्याला चोख प्रत्युत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल। पण आमच्या हिंदू धर्मामध्ये वराहाला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार आम्ही समजतो म्हणून कोणीही आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही, कोणालाही आपल्या सण साजऱ्या करण्यामध्ये थांबवत नाही। म्हणून कोणीही आमच्या वराह जयंतीला च्या बाबतीमध्ये कोणी काही तक्रारी केल्या कोणी अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही ही भूमिका आमची असेल। असाच माझी मागणी आहे की या वराह जयंतीचं महत्त्व आता आपण ज्या पद्धतीने गणेश चतुर्थी असो विविध सणांचा जो काही महत्त्व आपल्या प्रत्येकाला आपल्या लहानपणीपासूनच्या प्रवासामध्ये शिक्षणाच्या प्रवासामध्ये आपल्या नजरेसमोर करून दिलेलं आहे तसंच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंतीच्या संदर्भात मुलांना शिक्षण घेत असताना जास्तीत जास्त माहिती मिळावी या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांमध्ये ही माहिती द्यावी असेही पत्राद्वारे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे।